मित्रांनो, आता तुम्ही अगदी घर बसल्या इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं झिरो बॅलन्स अकाउंट खोलू शकता. अगदी ऑनलाईन पद्धतीनं 5 ते 10 मिनिटाचा वेळ, 175 रुपयाचा खर्च आणि फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्ड अशा 2 कागदपत्रासह आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपण हे अकाउंट खोलू शकता. आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हेच अकाउंट कसं खोलायचं हे थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर. आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र. चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर गुगल प्ले स्टोअरच्या माध्यमातून तुम्हाला ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय. याच्यासाठी तुम्ही IPPB बँक पेमेंट बँक सर्च करू शकता. IPPB सर्च केल्यानंतर तुम्हाला काय या ठिकाणी दाखवलं जाणार आहे ऍप्लिकेशन. आता याच्यामध्ये पाहू शकता जे ऍप्लिकेशन आहे ते ऍप्लिकेशन दाखवलं जात आहे. हे ऍप्लिकेशन पाहिल्यानंतर आपल्याला काय करायचं, याला डाउनलोड करायचं, इन्स्टॉल करायचं. 23.91 MBचं एक छोटंसं ऍप्लिकेशन आहे. हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला ओपन करण्यासाठी ऑप्शन दाखवली जाईल इंडियन पोस्ट पेमेंट बँक. याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या नोटिफिकेशन साठीच्या किंवा इतर जे काही ऑप्शन आहेत ते आपल्याला एनेबल करावं लागणार आहेत. या सर्व परमिशन आपण या ठिकाणी दिल्यानंतर आपल्याला हे ऍप्लिकेशन खुलणार आहे. आता या ठिकाणी दाखवलं जाते लॉग इन नाव आणि न्यू. आता आपण याच्यामध्ये न्यू अकाउंट खोलणार आहेत म्हणून न्यू वर क्लिक करायचे. परत आपल्याला याला मेक कॉल आणि मेसेजेस साठी परमिशन मागितली जाते, ते ऍक्सेप्ट करायचे. आता आपल्या मोबाईलमध्ये 2 सिम असतील तर जे आपलं आधार लिंक सिम असेल ते त्या ठिकाणी चालू ठेवायचं आणि त्याच सिम वरती आपलं इंटरनेट सुद्धा चालू असणं गरजेचं आहे. वायफाय घेऊ नका किंवा दुसऱ्या इंटरनेटवरून हा या ठिकाणी आपण ऍप्लिकेशन करू नका. जे सिम आपलं आधार लिंक असेल तेच सिम फक्त चालू ठेवा आणि त्याच सिमवरून तुम्ही एक सिम सह सुद्धा हे ऍप्लिकेशन करू शकता. याच्यानंतर पुढे काय करायचं, आपल्याला हे सिम सिलेक्ट करायचे आणि स्टार्ट सिम व्हेरिफिकेशन वरती क्लिक करायचे. याच्यानंतर आपला जर वायफाय वगैरे असेल तर आपल्याला वायफाय बंद करायला सांगितलं जाईल. दुसऱ्या सिमवरून जर नेटवर्क आपण वापरत असो तर ते नेटवर्क बंद करायला सांगेल आणि ते पूर्णपणे आपल्याला या ठिकाणी बंद करावं लागणार आहे. याच्यानंतर आपल्याला परत एकदा स्टार्ट सिम व्हेरिफिकेशन वरती क्लिक करायचंय. आपलं स्टार्ट सिम व्हेरिफिकेशन वरती क्लिक केल्यानंतर आपलं हे जे व्हेरिफिकेशन आहे हे व्हेरिफिकेशन व्हायला सुरू होणार आहे. आता हे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर व्हेरिफिकेशन कम्प्लिटेड असं या ठिकाणी दाखवलं जाईल आणि याच्यानंतर आपल्याला 149 रुपये प्लस जे काही जीएसटीचे चार्जेस असतील हे लागतील अशा प्रकारे या ठिकाणी सांगितलं जाणार आहे. आता साधारणपणे हे चार्जेस आपल्याला 175 रुपयाचे लागतात, जे आपल्याला पुढे भरायचे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. आय अॅग्री वरती या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचे. मोबाईल नंबर आपला व्हेरीफाय झाला, 149 प्लस जीएसटी. आय अॅग्री वरती क्लिक करायचे. आय अॅग्री वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे रिडायरेक्ट केलं जाणार आहे पुढच्या पेजवरती, ज्या ठिकाणी आता आपलं हे अकाउंट ओपनिंगची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. नंतर पुढे आपल्याला एक प्रश्न विचारला जाणार आहे की तुम्ही इंडिया व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या कंट्रीमध्ये टॅक्स पेअर वगैरे आहेत का किंवा रेसिडेंट आहात का, तर नाही करायचं. आपल्याला त्या ठिकाणी नो करून पुढे जायचंय. याचा नो केल्यानंतर पुढे आपल्याला आधारनुसार आपलं व्हेरिफिकेशन होणार आहे. याच्यात सर्वात प्रथम आपल्याला काय द्यायचंय तर आधार नंबर द्यायचा आहे. आपला आधार नंबर एंटर करायचा आहे. आधार नंबर एंटर केल्यानंतर खाली परत एक बॉक्स आहे, त्या बॉक्समध्ये परत एकदा आपला आधार नंबर व्हेरीफाय करायचा आहे, तो डबल एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर आपला जे काही पॅन कार्ड नंबर आहे तो पॅन कार्ड नंबर खाली दिलेल्या बॉक्समध्ये आपल्याला एंटर करायचा आहे. पॅन कार्ड नंबर एंटर केल्यानंतर खाली ऑप्शन दिलेले आहेत जे काही परमिशन आहेत. याच्यामध्ये आपलं KYC साठी OTP बेस आपण हे वापरणार आहोत. त्याच्यानंतर हे कन्सर्ट द्यायला आपली तयारी आहे. परत हा मोबाईल नंबर आपला व्हेरीफाय करण्यासाठी आपण ऍग्री आहोत. अशा प्रकारच्या ज्या ज्या परमिशन आहेत त्या सर्व परमिशन आपल्याला या ठिकाणी खाली द्यायच्या. हे सर्व परमिशन दिल्यानंतर आपल्याला आय अॅग्री वरती क्लिक करायचे. आय अॅग्री वरती क्लिक करून खाली सबमिटच्या ऑप्शनला क्लिक करायचे. सबमिट वरती क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला परत एक मोबाईल वरती OTP पाठवला जाणार आहे. हा OTP दिलेल्या बॉक्समध्ये आपल्याला एंटर करायचा आहे आणि जर 1 मिनिटाच्या कालावधीमध्ये जर OTP आला नाही तर आपल्याला या ठिकाणी रिजनरेट OTP ची ऑप्शन द्यायची. आता आपण परमिशन दिलेलं असल्यामुळे आपल्याला आलेला OTP हा ऑटोमॅटिकली या ठिकाणी रीड केला जातोय. हा OTP रीड करून याचं व्हेरिफिकेशन झाल्याबरोबर आपल्याला पुढच्या स्टेपवरती रिडायरेक्ट केलं जाणार आहे, ज्याच्यामध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन अकाउंट ओपनिंग फॉर्म आपला या ठिकाणी आता खुललेला आहे. आता याच्यामध्ये आपण पाहू शकता आधार नंबर व्हेरीफाय झाल्यामुळे आधारनुसार नाव, आपला आधार नंबर, ते सर्व माहिती या ठिकाणी दाखवली जाते. त्याच्यामध्ये काही चेंज करायचं नाही. आता याच्यामध्ये खाली ऑप्शन जी द्यायची ती मदर मेडन नेम, तुमच्या आईचं ठेवलेलं नाव, म्हणजे तुमच्या आईच्या इकडून ठेवलेलं नाव. काही महिलांची नावं बदलली जातात, आपलं जर काही नाव बदललेलं असेल तर द्यायचं, नसेल तर आपलं आधारनुसार जे नाव आहे ते ठिकाणी द्यायचंय. याच्यानंतर पतीचं नाव, पती असतील पतीचं किंवा वडील असतील तर वडीलचं, व्यक्ती असेल तर पत्नीचं नाव जे असेल ते त्या ठिकाणी द्यायचंय. याच्यानंतर आईचं नाव द्यायचंय, त्याच्या पुढे वडिलाचं नाव द्यायचंय. आता आधारला आपलं पतीचं नाव लागलेलं असेल तर पतीचं नाव ठेवायचंय.
त्याच्यानंतर केवायसी नुसार जे काही नाव आहे ते नाव आपल्याला या ठिकाणी एंटर करायचे. ते नाव एंटर केल्यानंतर पुढे आपल्याला जे ऑप्शन आहे ते म्हणजे ईमेल आयडीची. आपला जो ईमेल आयडी असेल तो ईमेल आयडी द्यायचा आहे, कारण ईमेल आयडी वरती एक ओटीपी आपल्याला येणार आहे. पुढे तो ओटीपी व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला तो ईमेल आयडी सुद्धा लागणार आहे. ईमेल आयडी दिल्यानंतर पुढे आपल्याला परत ओटीपी पाठवला जाईल. आलेला ओटीपी या ठिकाणी आपल्याला सबमिट करायचा आहे. आता याच्यामध्ये जर ओटीपी आला नाही तर परत एकदा आपण रिजनरेट ओटीपी करून सुद्धा आपला हा ओटीपी मागवू शकता. आता ओटीपी सबमिट केल्यानंतर हा ओटीपी व्हेरीफाय होणार आहे. आता पर्सनल इन्फॉर्मेशन आपली झालेली आहे. आता पर्सनल इन्फॉर्मेशनच्या खाली आपल्याला जे आहे ना ते पॅन कम्युनिकेशन ऍड्रेस, पॅन अँड कम्युनिकेशन ऍड्रेस याच्यावरती आपल्याला क्लिक करून आपली ही माहिती भरायची आहे. आता याच्यामध्ये आधार कार्ड नुसार जे काही आपला पत्ता आहे तो पत्ता दाखवला जाईल. याच्यानंतर जर परमनंट ऍड्रेस जर आपला वेगळा असेल, आपल्याला चेंज करायचा असेल, सेम टेम्पररी ऍड्रेस तो आपण चेंज करू शकता. आणि सेम एज परमनंट ऍड्रेस असेल, जो आधार नुसारचा पत्ता आहे तोच ठेवायचा असेल तर तो आपण या ठिकाणी ठेवू शकता. त्याच्यानंतर पुढचे ऑप्शन असणार आहे आपल्याला नॉमिनी डिटेल्स. आता नॉमिनी डिटेल्स मध्ये आपण आपलं मूल, आई, वडील जे काही पती पत्नी कोणाला ठेवायचं असेल त्यांना आपण याच्यामध्ये नॉमिनी ठेवू शकतो. आता नॉमिनी डिटेल मध्ये येस आय विश टू नॉमिनेट, मी नॉमिनी करू इच्छितो, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि नॉमिनी नसेल ठेवायचं तर आपण नो सुद्धा त्या ठिकाणी करू शकता. आता याच्या खाली आपल्याला काय करायचं, नॉमिनीचं नाव एंटर करायचंय. नॉमिनीचं नाव एंटर केल्यानंतर पुढे आपल्याला त्याच्याबद्दलची माहिती पूर्णपणे द्यायची आहे. नॉमिनीची जे काही डेट ऑफ बर्थ असेल ते डेट ऑफ बर्थ आपल्याला याच्यामध्ये एंटर करायची आहे. डेट ऑफ बर्थ एंटर केल्यानंतर खाली आपल्याला रिलेशनशिप द्यायची आहे की नॉमिनी बरोबर तुमचं रिलेशन काय आहे. मदर, वाईफ, फादर जे काही असेल ते आपली रिलेशनशिप त्याच्यामधून निवडायची. वेगवेगळ्या रिलेशनशिप यात दिलेले आहेत. आणि जे काही नॉमिनीचा ऍड्रेस असेल तो आणि हा ऍड्रेस सेम आहे का, आधारनुसारचा ऍड्रेस सेम असेल तर आपल्याला एस करून त्याला सेव्ह करायचंय. आता याच्यानंतर पुढची ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे. नॅशनॅलिटी काय, इंडियन आहे. लग्न झालेले का, हो, का डिवोर्स आहे, काय जे असेल ते त्याच्यामध्ये आपण माहिती देऊ शकता. विडोवर आहे, लिगली सेपरेटेड आहे किंवा लिव्ह इन रिलेशनशिप आहे. जे आपलं त्याच्यामध्ये असेल ते आपल्याला निवडायचंय. याच्यानंतर ऑक्युपेशन काय, ऑक्युपेशन सेल्फ एम्प्लॉयड आहे, रिटायर्ड आहे, ऍग्रिकल्चर, हाऊसवाईफ, स्टुडंट जे काही असेल ते आपण याच्यामधून निवडू शकता. याच्यानंतर जे काही आपलं ग्रॉस इन्कम किती आहे ते ग्रॉस इन्कम द्यायचंय. 50,000पर्यंत आहे, 2.5 लाखापर्यंत आहे, 5 लाखापर्यंत आहे, 10 लाखापर्यंत किंवा 10 लाखापेक्षा जास्त आहे. असे वेगवेगळे टप्पे त्यातून आपलं जे काही ग्रॉस इन्कम असेल ते द्यायचंय. शिक्षण काय झालंय, 10वी झाली, 12वी झाली, ग्रॅज्युएशन झाले, पोस्ट ग्रॅज्युएशन झाले, जे काही असेल ते आपल्याला त्याच्यामधून निवडून ते शिक्षण आपल्याला द्यायचे. आता आपलं मॅट्रिक्युलेशन झालंय, आपण याच्यामध्ये मॅट्रिक्युलेशन दिलं समजा. याच्यानंतर पुढचे आपल्याला ऑप्शन जे आहे की तुम्ही पॉलिटिकली एक्सपोज आहेत का, तर नाही, आपल्याला याच्यामध्ये नो करून हे सेव्ह करायचंय. आता हे सेव्ह केल्यानंतर पुढे आपल्याला रिडायरेक्ट केलं जाणार आहे पुढच्या माहितीवरती, ज्याच्यामध्ये डीबीटी मॅपिंग. आता याच्यामध्ये डीबीटी मॅपिंग मध्ये आपलं जर यापूर्वी खातंच नसेल, कधी काढलेलं नसेल, नवीन खातं आहे, आपण डीबीटीला हे खातं देऊ शकता. आणि जर एखादं खातं यापूर्वी दिलेलं असेल आणि ते चेंज करून आपल्याला याच्यामध्ये डीबीटीला घ्यायचं असेल तरी सुद्धा आपण घेऊ शकता, चेंज वरती क्लिक करून. आता याच्यामध्ये चेंज करायला गेल्यानंतर आपल्याला ते व्हेरीफाय करावं लागेल, त्याची बरीच सारी प्रक्रिया आहे. त्याच्यापेक्षा आपण अकाउंट खोलून सुद्धा पुन्हा आपलं डीबीटीला हे अकाउंट जोडू शकता किंवा याच्यामध्ये डीबीटी एनेबल करू शकता. आणि जर तुमची डीबीटी यापूर्वी झालेली नसेल, दिलेलं नसेल, तर आपण पहिली ऑप्शन करून आपल्याला सेव्ह करायचंय. आणि जर कोणाचं खातं असेल पहिले यापूर्वीचं तर चेंज वरती क्लिक करून आपण हे करू शकता. पण चेंज करताना सुद्धा आपल्याला व्हेरीफाय करावं लागणार आहे. कुठल्या बँकेमधलं आपलं पूर्वी व्हेरीफाय केलेलं ते दाखवलं जाईल आणि त्याच्यामध्ये आपल्याला चेंज करावं लागेल. प्रक्रिया वेळ काढूय. आपण नो करून पुढे डायरेक्टली जाऊ शकता. आता याच्यामध्ये नो करून पुढे गेल्यानंतर आपल्याला ऑप्शन येणार आहे सेव्हची. सेव्ह केल्यानंतर पुढे आपलं जे काही हे सर्व कन्फर्मेशन आहे ते आपल्याला दाखवलं जाईल. फोटो, नाव, आपण आईचं नाव दिलेलं, पत्ता, सगळी काही माहिती पूर्ण आपल्याला या ठिकाणी दाखवली जाणार आहे. ऍड्रेस दाखवला जाणार आहे. त्याच्यानंतर आपली नॅशनॅलिटी दाखवली जाणार आहे, मॅरिड, अनमॅरिड, ही सगळी माहिती आपल्याला या ठिकाणी दाखवली जाणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला खाली ऑप्शन दिलेली आहे सबस्क्रिप्शन चार्जेस 175.82 हे आपल्याला पे करावं लागणार आहे. आणि आय ऍग्री टर्म्स अँड कंडिशन कन्फर्म अशा प्रकारचे ऑप्शन दिलेले आहेत. सर्व माहिती जर बरोबर असेल तर आपल्याला कन्फर्म करून पुढे जायचंय आणि जर नसेल तर आपल्याला या ठिकाणी त्याच्यामध्ये एडिट करायचंय. याच्यानंतर एक एमपिन ठेवायचा आपल्याला 4 डिजिटचा, जो आपल्याला पुढे लॉग इन करताना प्रत्येक वेळेस लागणार आहे. सेट एमपिन वरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर आपल्याला 5 प्रश्न येतात, त्याची उत्तरं द्यायची. तर ज्याच्यामध्ये आपलं शाळा कोणती होती, आपलं जन्म ठिकाण कुठलं आहे, त्याच्यानंतर आपण मित्राचं आपल्या नाव काय किंवा आपल्या शिक्षकाचं नाव काय, असे 4 प्रश्न. जर आपला अकाउंट पासवर्ड कधी जर फॉरवर्ड झाला किंवा इतर जर काही प्रॉब्लेम आले तर आपण हे अकाउंट रिकव्हर याच्या माध्यमातून करू शकतो. ही उत्तर आपण या ठिकाणी सेट करायचे. तर हे सेट केल्यानंतर आपल्याला परत सबमिट वरती क्लिक करायचे.
सबमिटवरती क्लिक केल्यानंतर काय होणार आहे, याचं सुद्धा व्हेरिफिकेशन होणार आहे. ओटीपी आपल्या मोबाईलवरती पाठवला जाणार आहे. आपल्या मोबाईलवरती आलेला ओटीपी या ठिकाणी एंटर करायचा. आपण परमिशन जर दिलेली असेल तो ओटीपी ऑटोमॅटिक रीड होणार आहे आणि ओटीपी ऑटोमॅटिक रीड झाल्यानंतर आपल्याला पुढे हे व्हेरिफिकेशन होणार आहे. आता आपलं हे व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि अकाउंट सक्सेसफुली ओपन झालेलं आहे. या ठिकाणी आपल्याला कस्टमरचं नाव, अकाउंट नंबर आणि कस्टमर आयडी दिलेला आहे. हे नोट करून ठेवा, जेणेकरून पुढे तुम्हाला काही अकाउंटच्या रिलेटेड असेल, कस्टमर आयडीच्या रिलेटेड असेल तर तुम्ही हे करू शकता. आता आपलं अकाउंट मॅपिंग कुठे झालंय, तर आपल्या ज्या जिल्ह्याचा, आपण ज्या तालुक्याचा आधार आहे त्या ठिकाणी तुम्ही दुसऱ्या पोस्ट पेमेंट बँकेच्या ब्रँचमध्ये भेटून सुद्धा हे अकाउंट त्या ठिकाणी आपलं मॅपिंग करू शकता. आता हे अकाउंट आपलं ओपन झालेलं आहे. आता काय करायचं, इथं ऑप्शन दिलेली आहे तुम्हाला लॉग इन साठीची. खाली आपण पाहू शकता आपल्याला लॉग इन दाखवलेलं आहे. आता लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करणार आहे, एमपिन जो तुम्ही सेट केला होता तो एमपिन या ठिकाणी एंटर करण्यासाठी सांगितलेलं आहे. एमपिन एंटर करून लॉग इन क्लिक करायचे. आता लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिली ऑप्शन येते ऍड फंड्स. आपल्याला जे 175 रुपयाचे जे पेमेंट करायचे, याच्यामध्ये 200 रुपयापासून आपण 10,000 रुपयापर्यंतचे जे काही पर मंथ हे ट्रान्झॅक्शन आहे ते आपण या ठिकाणी करू शकता. अशा प्रकारे त्याच्यामध्ये माहिती आणि इतरही आपण याच्यातली महत्वाची अशी माहिती याच्यामध्ये पाहू शकता. आणि पुढे आपल्याला काय करायचंय, ऍड फंड वरती क्लिक करायचंय. ऍड फंड वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला युपीआय आयडी दाखवलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला जे काही रिक्वेस्ट करायची आहे पेमेंटची ते आपण त्या ठिकाणी करू शकता. कुठल्या युपीआय आयडी मधून आपल्याला हे पैसे घ्यायचे किंवा कुठून आपण हे करू शकता, करायचे ते आपल्याला या ठिकाणी हे करायचे. आणि केल्यानंतर पुढे आपल्याला ते फंड आपण याच्यामध्ये ऍड करू शकता. जे काही सर्व प्रक्रिया त्या दाखवल्या जातील, ज्याच्यामध्ये सेंड मनी, ट्रान्झॅक्शन हिस्ट्री, परत आपला QR कोड आहे, अप्रूव्ह टू पेमेंट आहे, त्याच्यानंतर पे बिल्स आहे, पोस्ट ऑफिस सर्व्हिसेस आहे, डेबिट कार्ड आहे, व्हर्च्युअल डेबिट कार्ड आपल्याला याच्यामध्ये मिळतंय. याचं मिनी स्टेटमेंट आपण याच्यामध्ये पाहू शकता. रिचार्ज, पोस्टपेड मोबाईल, DTH, इलेक्ट्रिसिटी, गॅस, ह्या ज्या काही ऑप्शन आपण गुगल पे, फोन पे इतर माध्यमातून करू शकतो त्या सुद्धा आपल्याला याच्या माध्यमातून वापरता येणार आहे. तर अशा प्रकारे अगदी सोप्या अशा पद्धतीने अवघ्या 10 मिनिटांमध्ये आपण हे आपलं ऍप्लिकेशन ऑनलाईन पद्धतीने खोलू शकता. आता हे ऍप्लिकेशन त्या लोकांसाठी की जे कुठे बँकेत जाऊ शकत नाही, ज्यांचे ट्रान्झॅक्शन जास्त नाही, छोटे मोठे व्यवहार होतात, ज्यांना झिरो बॅलन्स अकाउंट ठेवायचे, ज्यांच्याकडे अकाउंटच नाही, ज्यांना डीबीटी साठी अकाउंट पाहिजे, अशा अकाउंटसाठी हे अकाउंट अतिशय सोपे आणि इतरही अकाउंट याच्या माध्यमातून पुढे तुम्ही RD, FD या प्रक्रिया सुद्धा पार पाडू शकता. तर अशा प्रकारे हे सोपं असं अकाउंट आपण सोप्या अशा पद्धतीनं खोलू शकता, ज्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आशा करतो माहिती तुम्हाला उपयोगी पडेल आणि पडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.